छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कदापि खपवून घेणार नाही। छत्रपती शिवरायांचा जन्म आमच्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नर येथे 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 रोजी झाला। तमाम हिंदू धर्माचे आराध्य दैवत महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे 19 फेब्रुवारी जयंतीचे मोबाईल, व्हिवो आणि ओप्पो कंपनीचे कॅलेंडर ॲपमध्ये शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख केलेला आहे। मोबाईल ॲपमधील कॅलेंडरवरील महाराजांची 19 फेब्रुवारी जयंतीचे एकेरी असलेल्या नावाचा उल्लेख काढून राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती असा उल्लेख करावा। 2 दिवसात असे झाले नाही तर नारायणगाव आणि परिसरातील या कंपन्यांचे स्टोअर उघडून देणार नाही असे पत्र व वरिष्ठ कार्यालयासोबत छत्रपती शिवाजी महाराज की जय। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रांजल शिंदे, जुन्नर। मी पण ते आता एक दोन काढून ठेवलं माझ्याकडं, मला एक कॉल आला होता कारण ते रोज यांचं काय ऑर्डर मोबाईल आहे का आपल्याला? ऑर्डर ब्रँड फोन प्लस वगैरे ते कॅलेंडर असतं बघा इनबिल्ट मध्ये, मोबाईल मध्ये आलेले बघा प्रत्येक मध्ये, त्याच्या जागा चेक करून आपण माझं व्यवस्थाच आहे त्याच्या पण मला समजलं का तुमच्या ऑफिसला वरती कळवायला पाहिजे का हे छत्रपती शिवाजी महाराज आपले बाप आहेत आणि बापाला असे एकेरी नावाने उल्लेख होत नाही, आहे का नाही? बरोबर। हा, मग त्या कंपनीच्या तुमच्या अधिकाऱ्यांना कोण आहे ना त्यांना लाईन घ्या, फोन लाव। मी कसं सर फक्त 1 मिनिट फक्त आपलं जो ऑर्डर ब्रँड आहे कोणते विवो सोडून ऑर्डर ब्रँड आहे का? म्हणजे सँक्शन काय करायचं मी दाखवलं असं तुम्हाला आम्ही बघतो ते सॅमसंगवाल्यांचा असेल ना त्यांच्याकडे बघतो आम्ही। साहेब नमस्ते, आपलं नाव काय? बनसोडे। तुम्ही कुठं पुण्याच्या ऑफिसचं काम बघता का? पुणे रिजनचं संपूर्ण? मग आता तुम्हाला एक आम्ही पत्र इथं ऑफिसला देतोय। पत्र असं आहे, तुम्ही ते वरती लवकरात लवकर कळवायचे की आपल्या ज्या कॅलेंडरमध्ये विवोच्या कॅलेंडरमध्ये जी 19 फेब्रुवारी दाखवली ती शिवाजी जयंती असं केलंय। आपल्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशी पाहिजे, बरोबर ना? हा, तर ते तेवढं तुमच्या कॅलेंडरला किती वेळात अपडेट होईल तेवढं मला तुम्ही सांगा। तो पहिला फोटो नंतरचा फोटो यांना पाठवायचं, हे मला पाठवतील। मी आता पत्र देतोय, हे आजच्या दिवसात झालं पाहिजे। आज नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज नाही झालं ते तुमचं ऑफिस मला इथं नारायणगावात आणि आजूबाजूच्या परिसरात बंद करावं लागेल। हा,